मुंबई रस्ते कामाच्या बैठकीमध्ये आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आलेले आहेत। एकनाथ शिंदे येतात सर्व आमदार उभे राहून त्यांनी एकनाथ शिंदे यांचं स्वागत केलेलं आहे। मात्र आदित्य ठाकरे त्यावेळी हे खालीच बसून राहिलेले आहेत। मुंबई रस्ते कामाच्या बैठकीमध्ये आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आले। एकनाथ शिंदे येतात सर्व आमदार यांनी उभं राहून त्यांना नमस्कार केलेला आहे, त्यांचं स्वागत केलेलं आहे। मात्र एकनाथ शिंदे आल्यानंतर सर्व आमदार उभे असताना आदित्य ठाकरे मात्र या बैठकीमध्ये आपल्याला खालीच बसून राहिलेले या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत। विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये ही बैठक होती। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी सध्या फोन लाईनवर आपल्या सोबत आहेत। मनश्री, मुंबई रस्ते कामाच्या संदर्भात ही बैठक होतीये। या बैठकीमध्ये आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आलेत, नेमकं काय घडलेलं आहे? दालनाबाहेर मात्र त्यांनी दालनात प्रवेश केला नाही। क्षेत्र प्रवेश करणं ते टाळलं। विधान परिषदेतला कामकाज त्याचं कारण विधान परिषदेत गेले त्यानंतर मात्र आदित्य ठाकरे हे वाट बघत होते सुरू झाली। मात्र त्यानंतर बराच वेळानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधान परिषदेतलं आंदोलन कामकाज संपवून एकनाथ शिंदे हे प्रवेश करतानंतर सगळ्या आमदारांनी प्रोटोकॉल म्हणून उपमुख्यमंत्र्यांचं हो, निश्चितच मनश्री, आपण पाहतोय मुंबई रस्ते कामाच्या या बैठकीमध्ये आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे समोरासमोर आलेत। एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित झाल्यानंतर सर्व आमदारांनी उभं राहून त्यांचं स्वागत केलं। मात्र आदित्य ठाकरे आपल्याला खालीच खुर्चीवर बसलेले पाहायला मिळतात। या दृश्यांच्या माध्यमातून मुंबई रस्ते कामाच्या बैठकीमध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे। एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे समोरासमोर आलेले आहेत। एकनाथ शिंदे या बैठकीला हॉलमध्ये उपस्थित होतात, सर्व आमदारांनी उभं राहून त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि मात्र आदित्य ठाकरे खाली खुर्चीवरच बसून राहिलेले देखील आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात। एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीला लागूनच आदित्य ठाकरे यांची देखील खुर्ची लावलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र एकनाथ शिंदे यांचं आगमन होताच सर्व आमदारांनी उभं राहून त्यांचं स्वागत केलेलं आहे। मात्र आदित्य ठाकरे हे खालीच बसलेले आपल्याला पाहायला मिळतात।